वेलकम स्टुडंट. सायन्स पार्ट 1च्या सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटच्या 6व्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पिरियडिक ट्रेंड बघणार आहोत. पिरियडिक टेबलमध्ये जे ट्रेंड्स आहेत त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. पिरियडिक ट्रेंडमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघूया व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये व्हॅलेन्सीबाबत डिटेल सांगितलेलं आहे. जर मागचं लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल तर मागचं लेक्चर बघून 5वं लेक्चर बघायचं आणि नंतर हा 6वं लेक्चर जर बघितलं तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल कल्पना येऊन जाईल. व्हॅलेन्सी काय आहे तर व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलेन्सी हा एक नंबर आहे, 1 2 3 4 किंवा 0. व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड, ॲक्सेप्टेड ऑर शेअर बाय अन एलिमेंट टू कम्प्लीट इट्स ड्युप्लेट ऑर ऑक्टेट. ड्युप्लेट किंवा ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी किंवा स्टेबिलिटी मिळवण्यासाठी एलिमेंट काय करतात, त्यांची इलेक्ट्रॉन डोनेट करतात, ॲक्सेप्ट करतात किंवा शेअर करतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, ज्यांची व्हॅलेन्सी मी तुम्हाला पहिल्या पिरियडमध्ये पण सांगितलेलं, पहिल्या लेक्चरमध्ये पण, ज्यांची व्हॅलेन्सी 1 आहे, 2 आहे किंवा 3 आहे यांना आपण म्हणणार मेटल्स. म्हणजे बघा, हा इथून इथपर्यंत हा 1 यांची सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 आहे, दुसऱ्या याच्यामध्ये यांची व्हॅलेन्सी 2 आहे आणि इथपर्यंत यांची व्हॅलेन्सी 3 आहे. म्हणजे बोरॉन असेल, ॲल्युमिनियम, गॅलियम, तर यांची व्हॅलेन्सी 3 आहे. तर 1 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन डोनेट करणारे जे असतात, इलेक्ट्रॉन डोनर जे असतात, इलेक्ट्रॉन देणारे जे असतात ते मेटल आहे. जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, म्हणजे साधारणतः हे फॉस्फरस आहे, याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हे सल्फर आहे, त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि हा क्लोरीन आहे, त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 7 आणि 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन्स असतात ते असतात नॉन मेटल्स. यावरून सुद्धा आपल्याला सांगता येईल व्हॅलेन्सीवरून. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात ते असतात मेटल, 5 6 7 असतात ते असतात नॉन मेटल, आणि ज्यांच्या याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात ते आहे मेटॅलॉइड किंवा क्लोरीन कार्बनसारखे पण आहे जे नॉन मेटल आहे. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला या 4 ज्यांच्यामध्ये आहेत, हे याच्यामध्ये कार्बन आहे, याच्याकडे सिलिकॉन आहे. तर अशा प्रकारे व्हॅलेन्सी जर विचार केला आपण, तर व्हॅलेन्सी जी आहे एलिमेंटची लेफ्टकडून राईटकडे जाताना, आता मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं आहे की याची व्हॅलेन्सी, सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे, ॲल्युमिनियमची 3 आहे, सिलिकॉनची 4 आहे, फॉस्फरसची आता परत 3 झाली, कमी झाली, सल्फरची 2, क्लोरीनची 1 आणि आर्गॉनची 0. तर अशा प्रकारे व्हॅलेन्सी लेफ्टकडून राईटकडे जाताना इन्क्रीज होत जाते अप टू मिडल, आणि त्याच्यानंतर ती परत डिक्रीज होत जाते आणि 0 होते सगळ्यात शेवटी. म्हणजे व्हॅलेन्सी जी आहे ती लेफ्टकडून राईटकडे इन्क्रीज होत जाते, नंतर डिक्रीज होत जाते. आणि टॉपकडून बॉटमकडे मात्र व्हॅलेन्सी सारखीच असते, सर्वांची व्हॅलेन्सी सारखी. याची पण व्हॅलेन्सी 1 आहे, याची पण 1 आहे, याची पण 1 आहे, याची पण 1 आहे. एका ग्रुपमध्ये जर व्हॅलेन्सी बघितली टॉपकडून बॉटमकडे तर ती सर्वांची सारखी आहे. इथं पण बघा, याची व्हॅलेन्सी 2, याची 2, याची 2, याची 2, सगळ्यांची व्हॅलेन्सी सारखी आहे. इथं पण म्हणजे एका ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी सर्वांची सारखी असते, आणि तोच या पिरियडिक टेबलचा मेन पॉईंट आहे. त्याच्या व्हॅलेन्सी सारखी असते म्हणून त्यांची प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी सारखी असते. त्याचा ट्रेंड आपण बघणार आहोत ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज जी आहे ही ॲटॉमिक रेडियसच्या संदर्भात हा वापरला जातो. समजा हा एक ॲटॉम आहे आणि ॲटॉमच्या पूर्ण ॲटॉम त्याच्या लास्ट ऑर्बिटपर्यंत, आणि त्याच्या सेंटरपासून तर जो रेडियस असतो त्याला आपण ॲटॉमिक साईज असं म्हटलं जातं. ॲटॉमिक रेडियस जे आहे हे पिकोमीटरमध्ये मोजलं जातं. पिकोमीटर, PM, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 10⁻12 मीटर. याचा अर्थ असा आहे की 1 मीटरचे इतके तुकडे करायचे, म्हणजे मीटरपेक्षा खूप छोटा आणि एकदम मायक्रो हा युनिट आहे. 1 पिकोमीटर म्हणजे दॅट इज इक्वल टू ऑल्सो इक्वल टू 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर मीन्स, याचा अर्थ असा आहे की 1 मीटरचे एकावरती 12 शून्य इतके आपण तुकडे केले, त्याच्यातला 1 तुकडा म्हणजे 1 पिकोमीटर. तर या पिकोमीटरमध्ये रेडियस मोजलं जातं. याच्यामध्ये
समजा उदाहरणार्थ सोडियम आहे, सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन आहे, ॲल्युमिनियममध्ये 13 इलेक्ट्रॉन आहे. तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. तर मग आपल्याला असं वाटेल की इलेक्ट्रॉनची जशी संख्या वाढत जाईल तसं ॲटमचं रेडियस वाढत जाईल. मात्र तसं नाही. जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जातो तर यांचा उद्देश असा आहे, सोडियम असेल, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियमचा यांचा उद्देश असा आहे की याच्यातला लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन त्यांना काढून द्यायचा आहे, काढून टाकायचा आहे. म्हणून लास्ट ऑर्बिट त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या न्यूक्लियसपासून दूर ठेवलेली आहे, जेणेकरून तो सहजासहजी बाहेर गेला पाहिजे. म्हणून ॲटॉमिक रेडियस जो आहे सोडियमचा जास्त आहे. म्हणजे सोडियमचा मोठा आहे, ॲटॉम मोठा आहे सोडियमचा. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचा थोडा छोटा आहे, ॲल्युमिनियमचा अजून थोडा छोटा आहे. आणि तसं जसं तुम्ही पुढे जाणार सिलिकॉन, फॉस्फरस अजून छोटे छोटे होत जाणार. तर अशा प्रकारे इतका मोठा फरक नाही, पण मी तुम्हाला समजण्यासाठी एवढा फरक दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे ॲटॉमिक रेडियस हा कमी कमी होत जातो. आता याच्यातलं एक उदाहरण बघूया आपण. समजा उदाहरण लिथियमचं जे ॲटॉमिक रेडियस आहे लिथियमचं ते आहे 152. लिथियम नंतर बेरिलियम आहे, बेरिलियमचं आहे त्या ठिकाणी 111. बेरिलियम नंतर बोरॉन आहे, बोरॉनचं 88 आहे, बोरॉनचं 88 पिकोमीटर. बोरॉन नंतर कार्बन आहे, कार्बनचं 77, कार्बन 77 पिकोमीटर. कार्बन नंतर नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं 74, नायट्रोजनचं 74. आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं 66, ऑक्सिजन 66. तर अशा प्रकारे बघा इलिमेंटचं जे काही रेडियस आहे ह्या इलिमेंटचं लिथियमचं याचं रेडियस मोठं आहे, याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे. नंतर तो पुढे गेलो आपण म्हणजे लेफ्टकडून राईटकडे ज्यावेळेस जातो तर ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होत जाते. ॲटॉमिक साईज त्या ठिकाणी डिक्रीज होते. बघा इथं 152 आहे, इथं 111 आहे, 88 पिकोमीटर, 77 पिकोमीटर. अशा प्रकारे ॲटॉमिक रेडियस हे कमी कमी होत चाललेले आहे लेफ्टकडून ज्यावेळेस आपण राईटकडे जातो त्यावेळेस. आणि जर आपण टॉपकडून बॉटमकडे गेलो एकाच ग्रुपमध्ये, जसं आता इथं बघितलं आपण आता तेच लिथियमचं 152 आहे. लिथियमच्या खाली सोडियम आहे, सोडियमचं त्या ठिकाणी सोडियमचं आहे 186. सोडियम नंतर पोटॅशियम आहे, पोटॅशियमचं आहे 231. रुबिडियम आहे त्याचं आहे 244. आणि सेसियम आहे ते आहे 262. तर बघा आता जसं तुम्ही टॉपकडून बॉटमकडे जाणार एकाच ग्रुपमध्ये तसं ॲटॉमिक रेडियस मोठं होत जाणार. बघा ॲटॉमिक रेडियस मोठं होण्याचं कारण बघा की याच्याकडे 2च ऑर्बिट आहे, याच्याकडे 3 ऑर्बिट आहे, याच्याकडे 4 ऑर्बिट आहे. जसं आपण खाली जातो तसं ऑर्बिटची संख्या वाढत जाते. परंतु जसं लेफ्टकडून राईटकडे जातो ऑर्बिट तेवढेच राहतात, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. परंतु इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली याचा अर्थ असा नाही की ॲटमची साईज वाढेल. इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली तरी ॲटमची साईज कमी कमी होत जाते. हा भाग लक्षात आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की ॲटमची साईज का कमी होते, कारण या इलिमेंटला याच्या बाहेरचा आउटरमोस्ट ऑर्बिटमधला ॲटम इलेक्ट्रॉन याला डोनेट करायचा असतो, म्हणून तो न्यूक्लियसपासून त्यांनी दूर ठेवलेला असतो. जितका तो न्यूक्लियसपासून दूर तितका तो सहजसहजी बाहेर जाऊ शकतो. एकदम इझिली तो त्याच्यातून डोनेट करता येतो. आणि इझिली डोनेट करण्यासाठी यांचं जे काही मेटल्स आहेत या मेटलमधले इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसपासून दूर राहतात. मात्र त्यांना डोनेट करायचे नाही, हे नॉन मेटल आहे, यांना या ठिकाणी हे डोनेट करायचे नाही, त्यांना ते अजून दुसरे घ्यायचे आहे, ॲक्सेप्ट करायचे दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन. म्हणून त्यांनी काय केलेले, न्यूक्लियसने काय केलेले त्या इलेक्ट्रॉनला आपल्या जवळ घेतलेलं, म्हणून ॲटॉमचं रेडियस कमी झालेलं आहे या ठिकाणी. मात्र इथं तसं नाही. इथं काय झालेलं आहे की याच्यामध्ये जसं आपण टॉपकडून बॉटमकडे जातो तसं याची ऑर्बिटची संख्या वाढत जाते. याची ऑर्बिट याच्याकडे 2 ऑर्बिट, याच्याकडे 3 ऑर्बिट आहे, याच्याकडे 4 ऑर्बिट, याच्याकडे 5 आहे, याच्याकडे 6 ऑर्बिट आहे. अशा प्रकारे ऑर्बिटची संख्या वाढत गेल्यामुळं त्याची साईज वाढत जाते. त्याच्यानंतरचा ट्रेंड आपण बघूया मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल कशाला म्हणणार आपण, जे इलेक्ट्रॉन लूज करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, ते मेटल्स आहेत. साधारणतः बघा तुम्ही 1, 2 आणि 3 या 1, 2 आणि 13 हे जे 3 ग्रुप्स आहेत ह्याच्यामध्ये सर्व मेटल आहे. 1, 2 पासून तर 13 पर्यंत हे सर्व मेटल्स आहेत 13 पर्यंत. 14 पासून मग नॉन मेटल आणि मेटलेट सुरू होतात. तर इलेक्ट्रॉन डोनेट तर करतात, परंतु मी तुम्हाला यापूर्वीच आता सांगितलं की जे मेटल्स आहेत हे मेटल 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो याच्यातले पहिल्या ग्रुपमधले, हे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे.
म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे हे एक्स्ट्रीम लेफ्टला सर्वात जास्त आहे. हायली रिॲक्टिव्ह मेटल हे लेफ्ट साईडला आहे. आणि जसजसं आपण लेफ्टकडून राईटकडे जाणार तर याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, याला 2 इलेक्ट्रॉन, या ग्रुपमध्ये एलिमेंटला 2 इलेक्ट्रॉन डोनेट करायचे आहे. तर एकपेक्षा 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणं थोडंसं अवघड आहे, किचकट आहे, म्हणून ते थोडे लो रिॲक्टिव्ह मेटल आहे. तसं पुढं गेलो आपण इथून तर इथपर्यंत हे 2 इलेक्ट्रॉन यांना डोनेट करायचे आहे झिंकपर्यंत. आणि इथून पुढे गेलो आपण मग ॲल्युमिनियमसारखे यांना 3 इलेक्ट्रॉन डोनेट करायचे आहे. हे सर्व मेटल्स आहेत. मात्र हा हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, हा थोडा लो रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि हा थोडासा अजून लो रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्टकडून राईटकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं. आणि आता या ठिकाणी बघा, आता हा सिलिकॉन आहे, सिलिकॉन मेटलाइड आहे. मात्र फॉस्फरस 285 आहे, तर त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे, थोडासा लो रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. त्याच्या पुढे गेलो आपण, सल्फर आहे, त्याला 2च इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याच्यापेक्षा फॉस्फरसपेक्षा थोडासा तो जास्त रिॲक्टिव्ह, फॉस्फरसपेक्षा थोडा जास्त रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. आणि क्लोरीन बघा, क्लोरीनला 1च इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि 1 इलेक्ट्रॉन त्याला सहजासहजी निसर्गामध्ये मिळू शकतो, म्हणजे हायली रिॲक्टिव्ह मेटल नॉन मेटल आहे. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर जशी डिक्रीज होत जाते तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, फॉस्फरस हा थोडासा लो रिॲक्टिव्ह आहे, सल्फर त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, क्लोरीन त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे त्याचं त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातं. जसं आपण त्याच्यातून लेफ्टकडून राईटकडे जाणार तसं मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाणार आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार. एकाच ग्रुपमध्ये जर तुम्ही टॉपकडून बॉटमकडे गेले तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. कारण या ठिकाणी लिथियम जो आहे, लिथियमपेक्षा सोडियम हा जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे. याचं कारण असं आहे की याचा जर याने 1 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर या ठिकाणी याच्याकडं 8 इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिटमध्ये शिल्लक राहतात आणि याच्याकडं 2च इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात लिथियमकडे. म्हणून त्या ठिकाणी याचे जे काही मेटॅलिक कॅरेक्टर आहे हे टॉपकडून बॉटमकडे जाताना एकाच ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जातं. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे टॉपकडून ज्यावेळेस आपण बॉटमकडे जाणार, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मात्र त्या ठिकाणी डिक्रीज होत जाणार. कारण बघा याच्यामध्ये क्लोरीन हा त्या ठिकाणी हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे, ब्रोमिन त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. तर या 2-3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहे. तर याच्यावरून आपल्याला एक छोटीशी कल्पना केमिकल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये याच्यात येत असेल. जसं की उदाहरणार्थ सोडियम आहे, सोडियमला 1च इलेक्ट्रॉन डोनेट करायचा आहे आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन लागतो आहे, ॲक्सेप्ट करायचा आहे. तर हा क्लोरीन आहे, क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तर सोडियम 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिल्यामुळं त्या ठिकाणी दोघांचं ऑक्टेट कंप्लीट होतं आहे. सोडियमचं पण कंप्लीट होतं आहे आणि क्लोरीनचं पण कंप्लीट होतं आहे. पण 1 इलेक्ट्रॉन सोडियमने दिल्यामुळं, 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज तयार होते. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती 1 निगेटिव्ह चार्ज तयार होते. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असल्यामुळं त्या ठिकाणी ते दोघं एकमेकाला चिटकून राहतात, बॉन्ड तयार होतो आणि त्याला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतो. तर अशा प्रकारे केमिकल बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणमधून होत असतात. नुसतं 2 सबस्टन्स एकत्र केल्यावर केमिकल रिॲक्शन होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण झाली पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली पाहिजे, तरच त्याला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आणि जेवढ्या केमिकल रिॲक्शन आहे या सर्व केमिकल रिॲक्शनचा बेस हा या ठिकाणी पिरियडिक टेबल आहे. या पिरियडिक टेबलवरून आपल्याला या एलिमेंटची प्रॉपर्टीची या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीची थोडक्यात माहिती होते आणि त्या माहितीच्या आधारे आपण पुढच्या भविष्यामध्ये सर्व केमिकल रिॲक्शनची बेस हा असल्यामुळं, सर्व केमिकल रिॲक्शन याच्यावर आधारित असल्यामुळं या पिरियडिक टेबलवरून आपण केमिकल रिॲक्शन सहजासहजी सांगू शकतो. जसं आता मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे डोनेट करण्याची आणि ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. ऑक्सिजनचा 2,6 आहे, लगेच आपल्याला कळतं इथं 2,6 ऑक्सिजन आहे. आणि हे 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमने दिले आणि 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमने घेतले तर MgO हे कंपाऊंड तयार होतं. अशा प्रकारे हे कंपाऊंड आहे. किंवा एक ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन दिले आणि दुसऱ्या ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन दिले तर अशा प्रकारे हे
एक कंपाऊंड जे आहे ते तयार होतं O2चं आणि याला आपण म्हणणार कोव्हॅलेंट कंपाऊंड. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शिफ्टिंगने कंपाऊंड तयार होतं त्याला आपण म्हणणार आयोनिक कंपाऊंड. तर अशा प्रकारे इलिमेंटच्या या प्रॉपर्टीचा अभ्यास करता करता आपल्याला केमिकल रिॲक्शनची सुद्धा या चॅप्टरमधून माहिती पूर्ण मिळू शकते. हा चॅप्टर त्याचा बेस आहे. हा चॅप्टर संपूर्ण तुम्हाला समजला असेल असे आशा करतो आणि थांबतो.